पैसे तात्या मावशी ह्याचं घर मराठी शाळा जवळ आज सकाळी 10 वाजता एक पोरग शाळेला चाललं होतं ह्यानं त्या पोराला जवळ बोलवून घेतलं म्हणला पोरा डबा उघड डब्यात काय दिलंय बघू पोरान डबा उघडला डब्यात होती पुरणपोळी ह्याच्या तोंडाला सुटलं पाणी ही म्हणला पोरा पुरणपोळी खाऊ का रे पोरग म्हणलं खावाय काका ही म्हटलं मग घरी आईला काय सांगणार ही पोरग म्हणते त्यात काय अवघड आहे आईला सांगणार कुत्र्यानं डबा खाल्ला म्हणून काय बोलतोय लागा संदीप या संदीपचा सांगायचा विषयी एक दिवशी एसटीनं सांगोला चालला होता सांगोला जात असताना ह्याच्या गाडीत ह्याच्या सीटवर एक आजी येऊन बसली आजीने ह्याला बदाम खायला दिलं ह्यानं बदाम घेतलं तोंडात टाकलं आणि बदाम खात खात ह्यानं आजीला विचारलं आजी तुमची माझी ओळख ना पाळक तुमचं माझं इतकं प्रेम आहे तुम्ही मला बदाम खायला दिलं त्या आजी म्हणली कशाचं प्रेम आणि कशाचं काय अरे मुलका महागाचा बदाम आम्ही तोंडात टाकत्या फोडून खायचं म्हणलं तर माझ्या तोंडात एक बी दात नाही आणि मुलका महागाचा बदाम चगळून घोलमाडून खाली टाकून देण्यापेक्षा तुझ्यासारख्याच्या मुखात गेलेलं काय वाईट गडी उलट्या करून घायला आला काय बोलतोय लागा बोल ऐक आज कस रंगात आलं या पोरे बघतो मी याच्यात किती आहे जोर अरे होऊ दे होऊ दे सामना समोरा समोर होऊ दे सामना समोरा समोर होऊ दे सामना होऊ दे सामना समोरा समोर होऊ दे सामना समोरा होऊ दे सामना समोरा आज कस रंगात आलं या पोरे बघतो मी याच्यात किती आहे जोरे संदीप अरे होऊ दे बोल होऊ दे सामना समोरा समोर 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 होऊ दे सामना समोरा होऊ दे सामना समोरा समोर होऊ दे सामना समोरा समोर मग सामना करायला मी का भीतोय का तोल ऐक तुला सांगतो आधी नको लागू नादी किंवा बारूड करा तुला ते कर तुला सांगतो आधी नको लागू नादी तुला भिनारे तुला सोडणार नाही मी कधी तुला भिनार नाही मी कधी त्याला सोडणार नाही मी कधी तुला भिनार नाही मी तुला भिणार नाही मी कधी तुला भिणार नाही मी कधी तुला सोडणार नाही मी कधी तुला भिणार नाही मी कधी तुला सांगतोय आधी नको लागू नादी तुला सांगतोय आधी नको लागू नादी तुला भिनार अब तेरा क्या होगा कालिया तुला सोडणार नाही मी कधी तुला भिनार नाही मी कधी तुला भिनार नाही मी कधी तुला भिनार नाही मी कधी तुला भिणार नाही मी कधी तुला सोडणार नाही मी कधी तुला भिणार नाही मी कधी तुला सोडणार नाही मी कधी मूळ विषयाकडे येऊया नाथ महाराज सांगतात फट गाडवा चले का संसार करत असताना तात्या या जगात कोणच कुणाचं नाही मावशी सगळा मायेचा बाजार आहे म्हणून एकनाथ महाराज इथं म्हणतात फट गाडवा चले का तुझा संसार गेलाय फुका खटपट करता तुझा गेला सारा वेळ
हरिनामा वाचून तुझी बसेल की रे दात खीळ. कैसा आप्पा कैसा बापा कैसा मामा काका कैची बहीण कैशी ताई कैशी माई आका. तात्या या जगात कोणच कुणाचं नाही. मावशी या जगात कोणच कुणाचं नाही. नवऱ्याला कोरोना झाला, बायको 30 फुटावरनं नवऱ्याला बोलायला लागली, वैवधनी बरं वाटतंय का? त्या नवऱ्याची सुद्धा बायको नाही. तात्या या जगात कोणच कुणाचं नाही. या जगात कोणच कुणाचं नाही. समजा एखाद्या महिलेचा नवरा अटॅकनं मरू द्या, असं होणे, पण समजा एखाद्या महिलेचा नवरा अटॅकनं मरू द्या. ज्यावेळी प्रेत उचलते त्यावेळी ती महिला छाती पडून म्हणते, बघा मला सोडा, मला सोडा, मला बँकच्या संघात जवळ द्या, माझं मागे काय राहिलंय, मला सोडा. आणि उगवायची ढिली सोडून बघा की जाळाची हाय लागले म्हणाल, ए गावाले येड झाला का कुळ झाला, लेकराचा बाप गेला ती गेला, लेकराला आई तर असावी की. आणि ज्यावेळी म्हातार मरत त्यावेळी ती म्हातारी चालू करते, बघा आता माझ्या बाबाला केळ चावत का ग बाई, का ग मेल्याव केळ चावत. आयुष्यभर म्हातार भोक्यान तरफाडून मेलं, तुझ्या हाताला काडी लागली नाही आणि मेल्याव म्हणत्या आता माझ्या बाबाला पाणी पोळत ग असेल. माझा राजा लय गुणाचा होता, कुणाच्या ढिपणीला कडबा कधी ठेवला नाही. या जगात कोण कुणाचं नाही. एकनाथ महाराज म्हणतात, कैसा आप्पा कैसा बापा कैसा मामा काका कैशी बहीण कैशी ताई कैशी माई आका. नाही रे वा वा. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. हा नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी. हो अंतिम जाशील एकल्या प्राण्या, अंतिम जाशील एकल्या प्राण्या, माझे माझे म्हणून. नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. हा नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी. म्हणून कैसे घर कैसे दार, तू भूलला शिफुका, कैसी सासू कैसी बाईल, अहो त्यानी नेला पैका. मग कुणाचं घर आणि कुणाचं दार, अरे कुणाची बायका आणि कुणाची पोर. ए तात्या या जगाचा नियम असा आहे. मावशी दादा या जगाचा नियम असा आहे, जोपर्यंत म्हैस दूध देत्या तोपर्यंत त्या
म्हैशीला चांगला चारा आहे. एकदा का म्हैस आटली, चांगला चारा भरडा बंद. जोपर्यंत तुम्ही घरासाठी बायका पोरासाठी पैसे कमवून देताय तोपर्यंत घरात तुम्हाला किंमत आहे. तुम्ही घरात आडवा झाला, घरातली सून म्हणत्या चांगली चांगली गेली नि ह्याच्या की एम कुठं रजवर फिजवर आहे का काय कुणास ठाव. म्हणून म्हणायचं आहे कुणाचं घर आणि कुणाची दार, कुणाची बायकान कुणाची पोर, तुम्ही कशाला करताय हा. काय बराच हाव तुम्ही काढला शब्द. ऐका तात्या मावशे, या जगात माणसाला एवढी संसाराची हवा आहे. तात्या सावध बसा बरं का, सावध बारीक आहे का. या जगात माणसाला संसाराची एवढी हवा आहे. एखादा म्हातारा डो पडलेला असू द्या, कधी मरायची गॅरंटी नसू द्या, शेवटच्या स्टेपला म्हातारा येऊ द्या, त्या म्हाताऱ्याला बघायला पै पाहुणी शेजारी पाजारी सगळे येऊ द्या आणि त्यात त्या म्हाताऱ्याच्या कानावर शब्द पडू द्या, शेजाऱ्याची 4 एकर इखाय निघल्या. मराई टेकलेलं म्हातार नेट करतय म्हणताय, अरे रामा शेजाऱ्याचे 4 एकर निघाल्या, तेवढे घे रे बाबा घे, म्हणजे मला जीव सोडायला मोकळा. बोला महाराज. कुणाचं घर आणि कुणाचं दार, कुणाची बायकान कुणाची पोर, तुम्ही कशाला करताय हा. जन्म फुकट चाललाय राव, जन्म फुकट चाललाय राव, फुकट चाललाय राव, जन्म फुकट चाललाय राव. जन्म फुकट चालला राव, जन्म फुकट चालला राव, जन्म वाया चालला राव, जन्म फुकट. कुणाचं घर आणि कुणाचं दार, कुणाची बायका कुणाची पोर, तुम्ही कशाला करताय हा. जन्म फुकट चाललाय राव, जन्म फुकट चाललाय राव, जन्म फुकट चाललाय राव, जन्म फुकट चाललाय राव. जन्म फुकट चालला राव, जन्म फुकट चालला राव, जन्म फुकट चालला राव, जन्म फुकट चालला राव. 12-16 मुले झाली. संसारात काय होतंय एकनाथ महाराज या भारुडात मांडतात. 12-16 मुले झाली, त्यांना झाले ना तो, कमवले होते द्रव्य सरून गेले, मग कमरेवरती तुझ्या हातो. अरे मग हा संसार कसा आहे म्हणून तर नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी संसार हा खोटा. संसार खोटा नाही, संसार आपल्याला करता येत नाही. जर संसारामध्ये परमार्थाचा चुटका असेल तर संसाराला चांगला झटका मिळतो. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे, संसारी असावे असून नसावे आणि करावे भजन वेळोवेळा. मग संसार कसा करावा एकनाथ महाराज शेवट सांगतात, एका जनार्दनी संसार हा खोटा, हरिनाम स्मरण उच्चारा, कधी न येईल तोटा. एका जनार्दनी संसार खोटा आणि हरिनाम स्मरण करा, तुम्हा कधीच न येई तोटा.